आपल्या नांगरल्यावीण भुई या व्यक्तिचित्रात्मक लेखामध्ये कंदुरकर मामा हे एक व्यक्तिमत्व आहे, ते आपण बघूया. तर हा कंदुरकर मामा कुठे राहायचा, तर पन्हाळगडाच्या उत्तरेला वेखंडवाडी म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये तो राहत असे. आता या गावाचं वर्णन किंवा एकूणच लोकवस्तीचं वर्णन इथे लेखक करतो. तो म्हणतो की इथे खोतांचा एक दुमजली वाडा आहे. म्हणजे खोतांचा दबदबाही आहे त्या गावामध्ये, कारण खोत ही श्रीमंत आसामी आहे. आणि बाकी जी लोकवस्ती आहे त्यांची घरं कशी, तर म्हाताऱ्या माणसागत वाकलेली, दगडमातीने रचलेली आणि गल्ली नसलेली दाटीवाटीने वसलेली ही घरं. पण या गावामध्ये पाहुणा म्हणून येऊन राहिलेला आणि त्या गावचाच झालेला कंदुरकर मामा, याचं घर कसं, तर नाचण टाकीनं बांधलेलं. म्हणजे घर ह्याने पक्क बांधलेलं आहे या गावामध्ये, आणि तो बराच काळ या गावामध्ये बाहेरनं येऊन तिथे रमलेला आहे, किंवा तिथे त्या गावामध्ये त्यांनी आपलं बऱ्यापैकी अस्तित्व निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. आता हा जो कंदुरकर मामा आहे तो कामधंद्यामध्ये सराईत आहे, आणि त्याने आपल्या मुलांना संपूर्ण म्हणजे शेतामध्ये काम कसं करायचं किंवा मेहनतीने उत्पन्न कसं मिळवायचं हे शिकवलेलं आहे. सुना निवडताना सुद्धा त्याने अशाच प्रकारे मेहनती सुना या निवडलेल्या आहेत. त्यामुळे मातीत खपल्याशिवाय सोनं होतंय का, अशी शिकवण तो आपल्या घरामध्ये देतो. गावातल्या खोतांना प्रश्न विचारण्याचं धाडस कुणाचंही नाही गावामध्ये, पण हा कंदुरकर मामा इतका कर्तृत्ववान आहे आणि इतका निर्भीड आहे की त्यामुळेच तो कुणालाही घाबरत नाही. आणि म्हणूनच वाडीमध्ये खोतांनी जर जबरदस्तीने एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याला विरोध करणारा हा कंदुरकर मामाच असतो. त्यामुळे वाडीमध्ये त्याचा सवतास उभा आहे. रत्नागिरीतून आंब्याची कलमं आणून त्याने ह्या आपल्या वेखंडवाडीमध्ये माळावर लागवड केली. त्यावेळेला लोकांनी अक्षरशः त्याला वेड्यात काढलं की हा घाटावर कसा लागेल आंबा, कोकणातला आंबा आहे तर. पण त्या मामानी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रत्नागिरीतनं दरवर्षी तो कलमं आणून, म्हणजे तिथे त्याने बांधली स्वतः कलमं, आणि त्या माळावर त्यांनी रोपं वाढवली, त्याचं चांगलं संवर्धन केलं. आणि नंतर जेव्हा चांगली आमराई निर्माण झाली, आंब्याचं उत्पन्न मिळू लागलं, तेव्हा लोकांनी आश्चर्याने म्हणजे तोंडात बोटं घातली. तर त्याच्याकडून शिकून घेतलं मग कलमं बांधणं. पण हा असा कंदुरकर मामा अतिशय जिद्दी आणि जे म्हणेल ते करून दाखवणारा. तर इथे प्रचंड त्याने मेहनत केलेली आहे ह्या वाडीमध्ये, आणि निगराणी करून आंब्याची झाडं वाढवलेली आहेत. आणि जेव्हा आंब्याचं उत्पन्न तो मोठ्या प्रमाणात घेऊ लागला तेव्हा लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि लोकांनी त्याचा कित्ता गिरवायचं ठरवलं. आता कित्ता गिरवणे म्हणजे त्याचं अनुकरण करणे. पण इथेही कंदुरकर मामांनी त्या लोकांना कलमं कशी बांधायची, त्यांची निगा कशी राखायची हे सगळं शिकवलं, कारण गाव समर्थ व्हावा अशी त्याची मनापासूनची कळकळ होती. आता ह्या गावासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे गावामध्ये जो लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असेल, आता तो इथे खोतांची म्हणजे परंपरा होती. म्हणजे लोकशाही पद्धतीने जरी निवडणूक होत असली तरी खोत हे आपल्या बळावर निवडून येत असत आणि गावामध्ये काहीही करत नसत. तेव्हा कंदुरकर मामांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो मामलेदार, BDO यांना भेटून गावामध्ये कोणत्या विकासाच्या योजना राबवल्या जाऊ शकतात आणि कशा राबवायच्या, त्यासाठी कागदपत्र कशी तयार करायची. म्हणजे मामा हा खरं तर निरक्षर होता, पण त्याने सगळ्या गोष्टींची परिपूर्ण माहिती मिळवली आणि सातबाराच्या नोंदी पाहिल्या, जमीन खरेदी व्यवहार शिकवले किंवा शिकला तो, आणि लोकांना सांगितले समजावून. शेतीचे व्यवहार, शासनाच्या योजना, गावच्या आणि शेतीच्या हद्दी मोजण्याचं तंत्र त्यांनी म्हणजे आत्मसात केलं. गावामध्ये खोताचा शब्द कोणीही टाळू शकत नसे, पण म्हणजे खोताचं घर जरी दांडगं घर म्हणून ओळखलं जात असलं, किंवा शेतीच्या जर 4 भाग करायचे ठरवले गावातल्या संपूर्ण शेतजमिनीचे, त्यातला एक भाग मोठाच्या मोठा हा खोताचा नावावर होता, तरीही कधी कंदुरकर मामा त्यांना घाबरला नाही आणि हे सगळं गावकऱ्यांना शिकवण्याचं त्याने धाडस केलं. आणि जेव्हा इलेक्शन गावामध्ये आलं त्यावेळेला कंदुरकर मामा स्वतः निवडणुकीला उभं राहायचं असं त्याने घरामध्ये जाहीर केलं. गावामधल्या लोकांना सांगितलं. तेव्हा गावातली लोकं त्याला समजावायला लागली की तू खोताच्या वाटेला जाऊ नको. तो म्हणाला, असं का की लोकशाही पद्धतीमध्ये जर कोणालाही उमेदवार म्हणून उभं राहण्याचा हक्क असेल तर मीही उभं राहू शकतो. आणि लोकांना बरोबरीने त्यांनी समजावून देण्याचा प्रयत्न केला की खोत हे कशा पद्धतीने कारभार आत्तापर्यंत करत आलेले आहेत. लोकांना ते पटत होतं, पण खोताच्या विरुद्ध राहण्याची हिंमत नव्हती.
जेव्हा कंदुरकर मामांनी आपलं निवडणुकीत उभं राहायचं हे जाहीर केलं त्यावेळेला खोतांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आता ही वार्ता काय गावामध्ये पसरायला वेळ लागत नाही, त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये ही वार्ता आल्यानंतर घरातल्या बाई माणसांनी रडायला सुरुवात केली. मुलांनी त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली की काय हे तुम्हाला नसतं आठवलंय वगैरे. आणि त्यांच्या नातेवाईकांना जेव्हा कोल्हापुरातल्या कळलं तेव्हा ते लोक भाल्यावरच्या घेऊन त्या खोतांच्या विरोधात आणि कंदुरकर मामाच्या बाजूंनी लढण्यासाठी सज्ज झाले. पण ज्या वेळेला हे लोक आपल्या हातामध्ये हत्यारं घेऊन ते आले गावामध्ये आणि हे मामांनी बघितलं तेव्हा त्यांना आपल्या वाटेला लावलं की असं काही होणार नाही आणि मी माझ्या जीवाला घाबरत नाही, तेव्हा तुम्ही आपापल्या घरी जा. आणि त्यांना घरी पाठवलं. तर प्रत्यक्ष इलेक्शन झाल्यानंतर हा कंदुरकर मामा 2 मतांनी का होईना पण तो निवडून आला. आणि घरामध्ये म्हणजे घरातल्या मुलांनासुद्धा आणि गावातल्या लोकांनासुद्धा त्याने एक वस्तुपाठ दिला की निर्भीडपणे काम केल्यानंतर कोणाचीही भीती बाळगायचं कारण नाही. गावामध्ये त्यांनी बऱ्यापैकी शासनाच्या योजना राबवल्या आणि गावकऱ्यांनी त्याचा लाभ करून दिला. काही काळाने त्याची बायको गेली. आता बायको गेल्यानंतर मग मुलंही मोठी झाली होती. सुना म्हणजे मुलांनी मग मामाशी तसं फारसं पटेना. मामा हा कायम म्हणजे आमराईत रमलेला असायचा आणि ते पैसे तो बाजूला टाकायचा, त्याने साठवलेले होते ते पैसे. आणि मामीच्या मृत्यूनंतर मग मामा म्हणजे त्याच्या दोन्ही मुलांनी वेगळा संसार केला. पण मामाच्या सुना चांगल्या होत्या त्यामुळे त्याला जेवा खायला घालत असत. आणि एक दिवस मामांनी आणखी एक खूळ डोक्यात घेतलं. तो केरले नावाच्या गावात, कोल्हापूरजवळ केरले नावाचं गाव आहे, तिथे गेला. आणि ज्योतिबाच्या डोंगरामध्येच हे गाव वसलेलं आहे. आणि त्या ज्योतिबाचा डोंगर जो आहे त्यातला कातळ हा दगडाच्या मूर्ती करण्यासाठी म्हणजे अतिशय कातीव असा कातळ आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मूर्ती काम अतिशय सुंदर होतं. तर असा ख्याती असणारा तो परिसर आणि त्या परिसरामध्ये त्या गावामध्ये तो गेला आणि तिथे कारागिरांना भेटला. आणि त्या कारागिरांना मामीचा फोटो दाखवून आणि स्वतःचं 2 थडी तयार करायला सांगितली. आता मला असं वाटतं की थडी म्हणजे जशी आपण स्मारकं तयार करतो, म्हणजे ख्रिश्चनांच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं त्यांच्या स्मशानभूमीत गेल्यानंतर असे मोठी म्हणजे दगडी ही असते भिंतीसारखं म्हणजे तयार केलेलं असतं स्मारक आणि त्याच्यावर नाव कोरलेलं असतं. आणि ते थडं असतं म्हणजे मढं राहील अशी ती जागा असते तयार केलेली. तर अशा पद्धतीचं काही असावं आणि ते कोरायचं काम तो त्या कारागिरांना देतो. कारागीर अक्षरशः तोंडात जिवंतपणी म्हणजे मामी एक गेलेली आहे ठीक आहे, पण जिवंतपणी हा माणूस आपलं थडं तयार करून घेतोय. तर ते तोंडात बोट घालतात कारागीर, पण त्याच्या हुकुमतीपुढे कोणाचं चालू शकत नाही, त्याच्या आज्ञेपुढे कोणाचं चालू शकत नाही. आणि मामा ती दोन्ही थडी बैलगाडीमध्ये घालून तो बैलगाडीवाला सुद्धा आणायला तयार नसतो. त्याला इतकी भीती वाटते की जिवंतपणीच हा माणसानी आपलं थडं तयार केलं आहे का, हा माणूस आहे का. पण तो आपला मामाच्या शब्दाखातर ते गावात आणून ठेवतो. आणि घरातली माणसं गोंधळ करतात मग परत ती थडी बघून. मामा कोणालाही जुमानणार नसतो. तो गवंड्याला दुसऱ्या दिवशी बोलवून आणतो आणि म्हणतो की आमराईमध्ये आमच्या दोघांची थडी बांधायची म्हणून. आता हे असं बोलल्यानंतर म्हणजे घरामध्ये रडारड सुरू होते. ती म्हणतात की असं जर तुम्ही काही करायला लागलात तर घरामध्ये अपशकुन व्हायला वेळ लागेल काय, म्हणजे असं भावनिक त्याला हे घालतात हात. कारण तो असं सांगून काही सरळ कोणाचं ऐकत नाही. मग निदान आपल्या घरातल्या कोणतरी माणूस जाईल किंवा त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल असं सांगितलं तर मामा कदाचित थांबेल. आणि ती मात्र लागू पडते की मामा ते आमराईमध्ये थडी बांधायचं काम थांबवतो. आणि नंतर जवळजवळ 100 वर्ष तो जगतो. आणि 100व्या वर्षी म्हणजे वृद्धापकाळामुळे त्याला तो जेव्हा अंथरुणावर पडतो तेव्हा तो आपल्या चुलत्याला बोलावतो आणि सांगतो की माझी इच्छा होती थडी बांधायची, आता काय मी फार दिवस जगेन असं वाटत नाही, आता तरी माझं थडं बांधा. तेव्हा तो चुलता त्याला आश्वासन देतो की खरोखरच मी तुम्ही गेल्यानंतर तुमचं थडं बांधेन आणि आमराईमध्येच बांधेन. तेव्हा तो म्हणतात तसं की समाधानाने या जगाचा निरोप घेतो. म्हणजे लोकविलक्षण माणसं ह्या व्यक्तिचित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात की खरोखर रग असणारी माणसं आहेत. एक प्रकारचा थोडासा भावनिकपणा त्यांच्यामध्ये आहे, झपाटलेपण आहे. आणि हीच ह्या व्यक्तिरेखाटनाची लेखकाची कौशल्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर शेवटी तो आपलं थडं बांधून घेतो. आणि 12व्या दिवशी ज्या वेळेला म्हणजे तो मामा गेल्यानंतर 12व्या दिवशी ते थडं बांधायला घेतात मुलं, त्यावेळेला
त्या थड्याच्या वर म्हणजे पेटी असते ती उघडल्यानंतर त्यात 12व्यासाठीचे पैसे ठेवलेले असतात साठवून. प्रेतावर झाकायचं कापड, गुलाल, कापूर, म्हणजे सगळी आपल्या मृत्यूनंतरची तयारी, की आपलं कुणावर पडायला नको, करायला लागायला नको. तर अशा ह्याने ती मामानी करून ठेवलेली असते. मुलं भारावून जातात, हळवी होतात आणि या मामाला कृतज्ञतेने सगळा गाव हा वंदन करतो. तर असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व मामाचं, कंदुरकर मामाचं आपल्याला या नांगरल्या विणभुईमध्ये पाहायला मिळतं. आणि यानंतर आणखी एक छोटंसं व्यक्तिमत्व आपण बघूया, यंकाम्मा. तर गावामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं ही स्वतःहून स्वीकारून लोक गावचा कारभार चालवत असतात. तर त्या गावामध्ये आपण बघितलं की बेलदार आहेत किंवा कुंभार आहेत, चांभार आहेत किंवा कुळवाडी लोक, शेती करणारी लोक आहेत, कुणबी लोक आहेत. तशीच माणसं आणखीही म्हणजे गावाची राखणी करणारे आहेत. म्हणजे साधारण गावाची सीमा जिथे असते तिथे त्या सीमेवर ते लोक हे पहारा करत असतात की जेणेकरून गावातल्या लोकांना म्हणजे अतिशय समाधानाने आणि निश्चिंतपणे राहता यावं, हा त्यांचा हेतू असतो. आणि यासाठी सुद्धा गावातले लोक हे त्यांना काही ना काही देत असतात, त्याचा मोबदला म्हणून धान्य देत असतात. तर त्याला खंड असं म्हणतात की प्रत्येक घरटी ह्या राखणदारीबद्दल त्या माणसाला खंड मिळायचा. तर असा एक व्यंकाम्मा हा गावातला राखणदार असतो आणि गावच्या राखणीचं तो अतिशय म्हणजे इमानदारपणे काम करत असतो. तर लेखकाच्या गावाकडे जाताना वाटेत गावं लागतात ती राक्षी आणि धबधबेवाडी. धबधबेवाडीला पाटाची वाडी असं पूर्वीचं नाव होतं, पण हा लेखक सांगतो की इथे धबधबा होता चांगला, अतिशय सुंदर असा, आणि त्यामुळे ह्या गावाला धबधबेवाडी असं नाव पडलं असावं. तर उमराईचा ओढा हा त्या गावातला प्रसिद्ध आहे आणि त्या ओढ्याला पूर आला की तो रौद्ररूप धारण करतो, म्हणजे धबधब्यासारखा तो वाहू लागतो. तर हे ठिकाण म्हणजे कुठे आहे, वाघबीळ म्हणजे तिथलं जे ठिकाण आहे ते हे रत्नागिरी, पन्हाळा आणि ज्योतिबा या तिठ्यावरचं ठिकाण. आणि पूर्वी तिथे वाघाची वस्ती होती म्हणून त्याला वाघबीळ असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे माणसांना श्वापदांपासूनच जास्त भीती वाटायची आणि म्हणून मग ती राखणदारीची पद्धत निघाली असावी. तर एकदा लेखक हा औदुंबरला साहित्य संमेलनासाठी गेलेला असतो आणि तिथून परतताना त्यांना काळोख होतो. आता रात्री अपरात्री गावात जायचं त्याला खरं तर भीती वाटत होती, पण सवय नेहमीची की न घाबरता जायचं. तर तो जायला सुरुवात केल्यानंतर काळोखातून त्याला एक माणूस आपल्यापुढे येताना दिसला. तर हा व्यंकम्मा, त्याचा वेश कसा होता, पांढरा शुभ्र सदरा, धोतर, फेटा, मफलरीने बांधलेलं टापर आणि हातात फरशी. तर असा काळा करंद मिशांचे झुपके आणि दाट भुवया असलेला गोल नाकाचा. तर हा व्यंकम्मा त्याला दृष्टीस पडतो. थोडा म्हातारा झालेला असतो, पण तो आपल्या राखणदारीचं काम अतिशय इमानीद्वारे करत असतो. तर त्याला तो भेटल्यानंतर तो म्हणतो की कोण कोण गावचं पाहुणं. जवळून आल्यानंतर म्हणजे त्याच्या आवाजावरनं लेखक त्याला ओळखतो आणि मग व्यंकम्माला म्हणतो की मला ओळखलं नाहीस का, मी अमका तमक्याचा तुकादाचा मुलगा वगैरे. तेव्हा तो त्याला ओळखतो आणि मग गप्पा मारत मारत ते आपल्या गावामध्ये येतात. तो सांगतो की आमची ही राखणदारी आहे, पूर्वांपार चालू आहे. आता माझी मुलं पण काही गावाचा दुसऱ्या गावांचा राखण करतात. तर एका गावातनं म्हणजे लोकांना तमाशाची आवड म्हणून लोक तमाशा बघायला गेलेले होते आणि दुसऱ्या त्या गावातनं येताना आपल्या गावाची वेस ओलांडल्यानंतर त्यांना भीती वाटायला लागली. तेव्हा हा व्यंकम्माच त्यांना देवासारखा धावून आला. तर असा हा व्यंकम्मा वाटसरूला घरापर्यंत म्हणजे आणून सोडत असे. त्यामुळे त्या लोकांना भीती नव्हती गावामध्ये. समजा अगदी परतायला उशीर झाला तरी कोण ना कोणतरी व्यंकम्मा नाही तर त्याचा मुलगा हा आपल्याला घरी आणून सोडणार याची खात्री गावकऱ्यांना होती. तर त्या मोबदल्यात गावकरी हा भाताचा खंड किंवा धान्याचा खंड हा त्या व्यंकम्माला देत असत आणि त्यावरच त्याचं कुटुंबाचं भरणपोषण चाले. तर अशी ही गावातली माणसं निरक्षर आहेत, पण अतिशय मवाळ आणि जिद्दी म्हणूया आपण, रांगडी आहेत त्या मातीत घडलेली, पण गावाबद्दल अतिशय सहानुभूती असणारी, प्रेम असणारी अशी ही माणसं आहेत. गावकऱ्यांना म्हणजे करणारी अशी ही माणसं आहेत. आणि हीच माणसं लेखक हेरतो आणि आपल्याला कुठल्या ना कुठल्या व्यक्तिचित्रातून त्याचं दर्शन, अतिशय समर्पक असं दर्शन, परिपूर्ण असं दर्शन तो घडवतो. तर हे व्यक्तिचित्रांचे विशेष जे आहेत ते आपल्याला परीक्षेला विचारले जातील, पण तरीसुद्धा गाव पातळीवर राहणारा गावगाडा किंवा त्याचा व्यवहार कसा चाललेला आहे गावातला, तर याचं दर्शन ह्या माणसांच्या माध्यमातून
लेखकांनी घडवलेलं आपल्याला दिसतं. इथे आपण थांबूया. धन्यवाद.